आम्ही शेतकरी असल्यामुळे आम्हाला मालाला सध्या तर भाव भेटत नाही तसं या बीजेपी सरकारमध्ये भेटत नाही, परंतु इतर सगळं काम चांगले केले त्यांनी, परंतु शेतकऱ्याला प्रॉब्लेम आहे. शेतकऱ्याला अजून त्यांनी बघितलं तर नाही त्यांनी. शेतकरी म्हणजे इतर दुसऱ्याच व्यापाऱ्याला ह्यांना बघायला चालू केले त्यांनी. शेतकऱ्याला अजून कुठलंच ह्याच्यामध्ये काहीच बघितलं नाही त्यांनी. आता बघा, आता ते ओला दुष्काळ झाला सगळ्याच, आपल्याकडे पाऊस कुठे मोठं झाला, किती तर नुकसान झालं. सोलापूर नंबर 1 झालं त्याच्यामध्ये नुकसानमध्ये. तरी सुद्धा नुकसान भरपाईचे कमी वाटप केले, ते एकदम कमी येते, काहीच उपयोग नाही. ते पेरायला पण म्हणजे रान स्वच्छ करायला पण तेवढे पैसे पुरत नाही, आणि उसाला सुद्धा भाव भेटतो. ऊसाला भाव भेटत नाही. भेटलं तर पण ऊस घातलं तर कारखान्यावर पण लवकर बिल देत नाही त्यांनी. कांद्याचं पण तसंच झालं. कांद्याचं पण तसंच झालंय. इतर पिकाचं सगळंच कुठलं करायचं म्हणजे शेतकरी या वर्षी बघा, सोयाबीन बघा, उडीद बघा, एकदम कमी माल निघालाय, तरी सुद्धा 3000च्या वर गेले नाही उडीद भाव. वर्षाला 9,000 10,000 भाव भेटत होता. या वर्षी तर पहिला माल कमी असल्यावर भाव तर भेटत होतं. नाही, जास्त असून सुद्धा भाव भेटत होता. या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे कमी निघाला, तर तरी सुद्धा भाव भेटला नाही त्याला.